बनारसमधून बाहेर निघून आपण चाललो आहोत प्रयागराजकडे। रात्रीचा वेळ आहे, दिवसा खूप ट्रॅफिक असते, त्यामुळे आपण रात्रीचाच प्रवास करणार आहोत प्रयागराजसाठी। दिवसा खूपच लांब ट्रॅफिक असते आणि आपण फायनली पोहोचलो आहोत प्रयागराजमध्ये आणि आपण जाणार आहोत घाटाकडे। सकाळची वेळ आहे तरी पण खूप गर्दी आहे। चला तर मग जाऊया घाटाकडे। संगम घाटापासून आपली पार्किंग 5 किलोमीटर दूर लागली आहे। अजून चालत चालत आपल्याला संगम घाटाकडे जायचं आहे। आपण आलो आहोत मंथन द्वारापाशी। इथून पुढे चालत जायचं आहे। सेक्टर नंबर 19 मधून आपण चाललो आहोत संगम घाटाकडे। सकाळचे 4 वाजले आहेत पण खूप अशी गर्दीतून चालत चालत आपण संगम घाटाकडे जाणार आहोत। आपण आलो आहोत आता डमरू द्वारापाशी। सेक्टर नंबर 19 मधील हा डमरू द्वार। आपली टीम गर्दीमध्ये हरवू नये यासाठी महाराजांचा ध्वज घेऊन आपल्या टीम मधील किरण समोर चालत आहे आणि त्या दिशेने सगळे चालत आहेत। एवढ्या गर्दीमध्ये कोणी हरवू नये। ध्वजाच्या दिशेने सर्वजण चालत चालत आपण संगम घाटाकडे चाललो आहोत। चला तर मग जाऊया संगम घाटाकडे। खूप अशी गर्दी, सकाळची वेळ आहे तरी पण एवढ्या गर्दीमधून आपल्याला स्नानासाठी संगम घाटाकडे जायचं आहे। सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आपण पोहोचलो आहोत संगम घाटावर। आपण पाहू शकता खूप अशी गर्दी, उभा राहायला पण जागा नाहीये। आपल्याला संगमावर स्नान करून बाहेर यायचं आहे। लगातार 2.5 तास चालत आपण पोहोचलो संगम घाटावर। संगम घाटावर श्रद्धेची डुबकी मारताना आपली टीम
त्रिवेणी संगमावर स्नान करून आपण बाहेर आलो आहोत. आता चंदन टिळक लावून आपण आपल्या पुढील मार्गासाठी जाणार आहोत. खूप सुंदर असं वातावरण इथं आहे. खूप गर्दी पण आहे. सगळ्यांनी चंदन टिळक लावलंय. चंदन टिळक लावून आपल्याला पुढे जायचं आहे.